नमस्कार मंडळी. तर नीलांबरीची चक्क आता गाडेपाटलांच्या घरातून हकलपट्टी, तर दुसरीकडे विश्वाने चक्क जानूच्या घरामध्ये मारली जबरदस्त एंट्री. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या नीलांबरीने कशाप्रकारे गाडेपाटलांच्या घरामध्ये राडा घातलेला असतो आणि त्याच्यापेक्षा देखील भयानक, ज्यावेळेस नीलांबरी दळवींच्या घरी गेली त्यावेळेस मात्र नीलांबरी रागारागात का होईना पण एवढ्या गोष्टी खऱ्या बोलून गेली की काही सांगायलाच नको. त्याच्यामुळे मात्र सगळीकडे आगच लागली. मान्य आहे नीलांबरीच्या खूप साऱ्या गोष्टी चुकल्या असतील, पण नीलांबरी ज्या काही गोष्टी बोलले त्यापैकी बऱ्यापैकी गोष्टी तर खऱ्याच आहेत. कारण की भावना आणि सिद्धू ज्या प्रकारे वागतात त्यावरून तर असं वाटतं की काही ठिकाणी नीलांबरीचं म्हणणं अगदी बरोबरच आहे, पण काही ठिकाणी ही नीलांबरी एवढी ओव्हर करते की तिने सिद्धू आणि भावनाचं बाळ मारण्यासाठी एवढे प्रयत्न केले तरी देखील मात्र ही अशा रूपात वागत असती की काही सांगायलाच नको. आणि त्याच्यापेक्षा देखील भयानक ती ज्या प्रकारे आजीला बोलते ना की ही दोन तोंडी म्हातारी आहे म्हातारी, कारण की ह्या म्हातारीला कळत नाही नीट कोणत्या साईडला राहायचं. म्हणजेच त्या ठिकाणी पाहायला गेलं तर नीलांबरीचं म्हणणं काहीच चुकीचं नव्हतं. कारण की याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की नीलांबरींनी जेवढ्या चुकीच्या गोष्टी केल्या यात बऱ्यापैकी तर ह्या सुलक्षणा आजीचाच हात आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजीने नीलांबरीला कायम दबावाखाली घेत खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी हिच्याकडून करून घेतलेल्या असतात आणि त्याच्यानंतर नीलांबरीने सगळ्या गोष्टी केल्या, पण सगळ्यांच्या नजरेत मात्र ही नीलांबरीच उघडकीस आली, पण आजी कुठंच नाही उघडकीस आली. त्याच्यामुळे नीलांबरीला प्रचंड त्रास झालेला असतो आणि ज्या प्रकारे नीलांबरी बोलत असते की मी घरातील मोठी सून आहे, मला जो मान सन्मान भेटायला पाहिजे तो मला मिळायलाच हवा होता, पण ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल की नीलांबरीला तो मान सन्मान मिळाला नाही, कदाचित तिच्या खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या असतील. आणि आता तर काय भावना इलेक्शनसाठी उभी राहिली हे पाहून तर नीलांबरीला प्रचंड रागच आलेला असतो. त्याच्यामुळे नीलांबरीने आता तिची हद्द सगळी पार केलेली असते आणि ती वाटेल तसं तिच्या मनाला वाटेल तसं ती वागत असते. आणि हा सगळा प्रकार पाहून मात्र गाडेपाटलांच्या घरात आता जोरदार भांडण होणार आहे. तर दुसरीकडे मात्र बिचारा विश्वा तुम्हाला माहितीच आहे की कायम ह्या जानूची मदत करायला गेल्यावरती कुठे ना कुठे सारखा अडकतच असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की जानूला देखील आता जयंतबाबतचं सगळं सत्य माहीत आहे, तर ह्या जानूनेच आता काही ना काही पुढाकार घेऊन ह्या जयंतचा पर्दाफाश करायला पाहिजे. पण तरी देखील मात्र तिला विश्वाची मदत लागतच असते आणि विश्वा देखील बिचारा जानूला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हा जयंत चांगला अजिबात देखील नाही आहे, कारण की हा अजून पण तुझ्यावर नजर ठेवूनच आहे. आणि जानूला देखील माहीत असतं की हा जयंत चांगला नाही आहे, पण आता विश्वाचा देखील तिने असा विश्वासघात नाही केला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याच्या मदतीने ह्या जयंतचा पर्दाफाश करायला पाहिजे. तर पुढे विश्वा आता ठरवतो की काही जरी झालं तरी जानूमध्ये आणि माझ्यामधील सगळे संबंध पुरवण्यासाठी एक व्यक्ती तरी आपल्या आयुष्यात असायला हवी, ती म्हणजे आता त्या घरामध्ये एक मोलकरणीची गरज असते, म्हणजेच कामवाली बाई म्हणून त्या घरामध्ये आता जायचं विश्वा ठरवतो. तर आता सगळ्यात भयंकर गोष्ट तर अशी घडते की त्या घरामध्ये कामवाली बाई जर येणार हे कळल्याच्या नंतर जयंत ह्या गोष्टीला पूर्णपणे विरोध करतो. आणि कारण एकच असतं, त्याला माहीत असतं की जानूमध्ये आणि माझ्या संसारामध्ये कोणी देखील तिसरा व्यक्ती आलेला त्याला अजिबात आवडणार नाही आहे. त्याच्यामुळे जयंत म्हणत असतो की हे मला कधीच आवडणार नाही आहे. तर आता विश्वा ठरवतो की ती कामवाली बाई म्हणून मीच तिथे जाईल आणि जानूसोबत मला जेवढा टाईम स्पेंड करता येईल त्या ठिकाणी जयंत विरुद्ध पुरावे गोळा करता येईल तेवढे जास्तीत जास्त मी गोळा करेन आणि त्याच्यानंतर परत मी तिथून निघून येईल आणि त्याच्यानंतर मी परत ऑफिसला जाईल. म्हणजे हा बिचारा विश्वाचा एवढा मोठा आता अट्टहास असतो. तर आता हे सगळं करण्यासाठी जयंत तयार होतो, पण त्या घरामध्ये येणारी कामवाली बाई म्हणून तो विश्वा येतो याबाबत तर जयंतने स्वप्नात पण विचार केला नसेल. पण आता ही कल्पना डोक्यात आलेली असते मात्र आपल्या जानूच्या आणि विश्वाच्या. पण आता कदाचित जर विश्वाला देखील माहीत असतं की मी जर कामवाली बाई म्हणून तिथे जर गेलो तर मी सापडलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की त्या दोघांना देखील असं वाटत असतं की जयंत आपल्यावरती कायम लक्ष ठेवून राहील. त्याच्यामुळे आपण असं काहीतरी युक्ती लावूया की त्या ठिकाणी मला तुझ्यासोबत कायमस्वरूपी राहता येईल. तर दुसरीकडे जयंतला देखील समजतं की विश्वा कोणत्या पण थराला जाऊ शकतो, त्याच्यामुळे मला देखील जानूवरती आता 24 आवर्स लक्ष ठेवणं गरजेचंच आहे. तर आता जयंत विश्वा जानू ह्या तिघांचा वेगळाच महासंगम चालू आहे. तर एकीकडे मात्र संतोषच्या मूर्खपणामुळे आपला वरद खूप बेकार अडकलेला असतो, म्हणजेच वरद फक्त अडकलेला नसतो तर चक्क आता त्याने खूप चुकीची गोष्ट केलेली असते. आता ही काय केली तुम्हाला पुढे समजालच. दुसरीकडे लक्ष्मी श्रीनिवास हे प्रचंड घाबरलेले असतात, कारण की एका पाठीमागे एक एक कुटाने इकडे होतच असतात. दुसरीकडे भावनाच्या आता आयुष्यामध्ये सुखाचा अगदी सुखाचा क्षण येणारच असतो, म्हणजेच आता भावना प्रेग्नेंट असते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तिला आता बाळच होणार असतं, पण त्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती आहे की या नीलांबरीने काय काड्या करायला सुरुवात केली. पण आता दुसरीकडे नीलांबरीचा हा रागाला, म्हणजे नीलांबरी जी काही वागते हे पाहून प्रचंड राग येत असतो सगळ्यांना. तर आजीने सांगितलेलं असतं की नीलांबरीला घराच्या बाहेर काढता येणार नाही, कारण की आता इलेक्शन आलंय आणि ही नीलांबरी परत काय ना काय कुटाणा करेल. त्याच्यामुळे एकदा का ही निवडणूक पार पडली की त्याच्यानंतर मात्र ह्या नीलांबरीचा सोक्षमोक्ष लावूया. दुसरीकडे अधिराजने बिचारा कितीपर्यंत, म्हणजे किती वेळ ह्या नीलांबरीची साथ द्यायला पाहिजे तुम्ही सांगा. बिचारा अधिराज नीलांबरीची एवढी बाजू घेत होता, पण ह्या नीलांबरीने त्या सगळ्याची राख रांगोळी करून टाकली. भले रागाच्या भरात नीलांबरी सगळं खरं बोलून गेली असेल तरी पण नीलांबरीच्या काही चुका आहेत, कारण की तिने असं वागायला नको हवं होतं, कारण की ती जे काय वागते ते प्रचंड अजूनच दुप्पट चुकीचं आहे. आणि एकीकडे नीलांबरी ज्या प्रकारे बोलली ना की सिद्धू एक प्रकारे
वाघ होता आणि त्याचं पूर्णपणे माकड करून टाकले, तर तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही थोडा विचार करा. नीलांबरीने अजून आनंदीबाबत पण खूप साऱ्या गोष्टी बोलल्या, त्या पण कुठेच चुकीच्या नाही. कारण की आनंदी गावाचं पुराण आता पूर्णपणे संपवलंच पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे की आता आनंदीचा काहीही गरज नाही सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये. कारण की त्यांना बाळ झाल्याच्यानंतर सिद्धू आणि भावना दोघेजण देखील सुखाने त्याला सांभाळू शकतात. आनंदी त्या घरात आली तर आनंदच आहे, पण कायमस्वरूपी त्यांच्यापाशी राहणार म्हणजे थोडंसं जरा चुकीचं वाटतंय. पण काही ठिकाणी पाहायला गेलं तर ते बरोबर पण आहे. पण याबाबत तुमचं मत तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर दुसरीकडे मित्रांनो, आता फायनली या नीलांबरीची हकलपट्टी पुढे होणार असते आणि ज्या प्रकारे नीलांबरी बोलते की घरातील मोठी सून तर मी होते ना, मग मला काही मान सन्मान मिळायला हवंच ना. मग त्या प्रकारे आता तिला जो मान सन्मान मिळालेला नसतो, पण तो असा दुसऱ्याकडून हिसकावून पण तर नाही ना घेऊ शकत. त्याच्यासाठी आपलं वागणूक पण चांगली पाहिजे असते. तर हे सगळ्या गोष्टीमध्ये नीलांबरीच्या काही गोष्टी तर खरंच बरोबर आहेत. कारण की नीलांबरीने ज्या प्रकारे या दळवींच्या लोकांना एक्सपोज केले ना, तिथे काहीच चुकीचं नाही. आणि ती ज्या प्रकारे ह्या लक्ष्मीला बोलली ना की तुझी मुले ना अशी वरबाडून खाणारी मुलं आहेत, त्याच्यामुळे चांगले मुलांना संस्कार लाव, तर या ठिकाणी कुठेच चुकीचं नाही. कारण की तुम्हाला पुढे अजून भयानक गोष्टी अशा पाहायला भेटतील की संतोषने आत्तापर्यंत विश्वाच्या आईचं एवढं मोठं कट कारस्थान त्याला माहीत असून विश्वाच्या आईला कोणी मारलं तरी देखील हे सत्य कोणाला सांगितलं नाही. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की कशाप्रकारे आपल्या सिंचना आणि हरीच्या संसाराची वाट लागलेली आहे. आणि एकीकडे पाहायला गेलं तर आता काय बोलायलाच नको, कारण की बिचारा वेंकी देखील आपला त्याच्या सुखाच्या संसारामध्ये राबत असतो. पण ज्या प्रकारे मात्र आपल्या ह्या नीलांबरीने सगळ्यांची पोलखोल केली ना, हे पाहून तर प्रचंड तुम्हाला एकीकडे सांगतो की काही ठिकाणी तिचे मुद्दे अगदी बरोबर होते, पण काही ठिकाणी तिचं चुकतं हे तुम्हाला पण माहीत आहे. पण आता जे काही नीलांबरीने आणि आजीने मिळून आपल्या भावनाच्या बाळासोबत केलं होतं हे तर खूप चुकीचंच होतं. तर पुढे आता नीलांबरीला फायनली घराच्या बाहेर काढायचं ठरतं. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला मित्रांनो एक गोष्ट सांगा, जर नीलांबरीला घराच्या बाहेर काढलं तर त्यात काय चुकतंय? कारण की नीलांबरीने चुकाच्या एवढ्या केल्यात, कारण की तिच्यामुळे सिद्धू आणि भावनाच्या बाळाला धोका निर्माण होणारच आहे. पण एकीकडे पाहायला गेलं तर नीलांबरीची मनं पण ह्या लोकांनी नीट व्यवस्थित जपली नाही, त्याच्यामुळे नीलांबरीला असा राग संताप येणं तर अगदी बरोबरच आहे. आणि तुम्ही पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आपल्या रेणुका काकूंना देखील भावना त्या घरामध्ये गेल्यापासून तरी थोडाफार रेणुका काकूंचं सगळे ऐकतात. पण त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की भावना त्या घरात नव्हती, त्यावेळेस मात्र आपल्या बिचाऱ्या रेणुका काकूंना कोणी इज्जत पण देत नव्हतं. त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी नीलांबरीच्या म्हणण्याचा सगळ्यांनी विचार केलाच पाहिजे आणि त्याच प्रकारे सगळ्यांनी व्यवस्थित वागलं देखील पाहिजे. आणि राहिला विषय ह्या नीलांबरीचा, तर तिला घराच्या बाहेर काढलं पाहिजे का नाही हे तुम्हीच सांगा. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा, कारण की हा नवीन चॅनल आहे. धन्यवाद.